हॅलो, नमस्कार. माझं नाव वैभव आहे. आज आपण बघणार आहोत मार्ग ERP सॉफ्टवेअरमध्ये फार्मा, होलसेल, रिटेल, फार्मसी, डिस्ट्रिब्युशन कशा प्रकारे मॅनेज केलं जातं. मग होलसेल असेल किंवा रिटेल असेल, प्रॉपर मार्ग ERP सॉफ्टवेअरमध्ये आपलं ए टू झेड बिझनेस मॅनेजमेंट कसे केले जाते. त्याच्यामध्ये बॅच, MRP वाईज बिलिंग, आपले मल्टिपल सेल रेट, ABCD रेट, आउटलेट रेट, रिटेल, होलसेल रेट, देन आपलं सेल रिटर्न, परचेस रिटर्न, डेबिट क्रेडिट नोट्स, देन सेल ऑर्डर, परचेस ऑर्डर, नंतर रीऑर्डर, शॉर्टेज मॅनेजमेंट, नंतर H1 रिपोर्ट्स, ए टू झेड मार्ग ERP सॉफ्टवेअरमध्ये कसं मॅनेज केलं जातं आणि ऑल ओव्हर मार्ग ERP सॉफ्टवेअर काय आहे, कसं आहे, वर्किंग कसं आहे, त्याचं ए टू झेड तुम्हाला आता लेखाजोखा या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये कळून जाईल. ओके सर, तर आपण स्टार्ट करूया मार्ग ERP सॉफ्टवेअर होलसेल, फार्मा डिस्ट्रीब्युशन आणि फार्मा रिटेल, मेडिकल, केमिस्ट शॉप कसं काय मॅनेज केलं जातं. रिटेल होलसेलसाठी काय ऑलरेडी सॉफ्टवेअर कसं काय आहे, वर्किंग कसं आहे, ए टू झेड आपण याचं डेमॉन्स्ट्रेशन बघूया. हे आहे सर मार्ग ERP सॉफ्टवेअर. हे आहे आपले मार्ग ERPचं होम पेज, होम स्क्रीन आहे. ते एकदम अशी आहे, समजायला पण एकदम इझी आहे, दिसायला पण एकदम स्मार्ट आहे. ओके, कम्प्लीट सॉफ्टवेअर तुम्ही कीबोर्डवरून पण यूज करू शकता. ऑल द शॉर्टकट्स आहेत याला, प्लस की माऊसने पण यूज करू शकतो. ओके, जस्ट मी आता इथे अल्ट ई प्रेस करतो. अल्ट दाबून ई डायरेक्ट जातो आपण मास्टरला. मास्टरमध्ये आपले ऑल टाइप्स लेजर मास्टर, अकाउंट्स ग्रुप, देन आपण इन्व्हेंटरी मास्टर. इन्व्हेंटरी मास्टरमध्ये कंपनी, सॉल्ट, कॅटेगरी, ॲडजस्टमेंट, ए टू झेड. आता आपण जाऊया पहिल्यांदा आयटम मास्टर. ओके, आयटम मास्टरला आलं. पुरा सॉफ्टवेअरमध्ये कॉमन की आहे, सॉफ्टवेअर दाखवतोय बघा तुम्हाला. F2 फॉर न्यू, एडिटसाठी F3, कंट्रोल W सेव्ह आणि डिलीटसाठी डिलीट. ओके, टोटल सॉफ्टवेअरमध्ये फक्त 4च की आहे. नवीन काही क्रिएट करायचं तुम्हाला F2 प्रेस करायचं आहे. ओके, एडिटसाठी F3 प्रेस करायचं. सपोज एखादा प्रोडक्ट आपल्याला जो काही चेंज त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करायचं, जस्ट तुम्ही F3 प्रेस करा, तुमचं प्रोडक्ट मॉडिफाय होऊन जाईल. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही पाहिजे ते तुमचं प्रोडक्टचं नेम, पॅकिंग, तुमचं बारकोड वाईज बारकोड चेंज करू शकता. त्यानंतर तुमचं युनिट तुमच्या अकॉर्डिंग चेंज करू शकता. बॉक्स स्ट्रीप, टॅबलेट स्ट्रीप, पीस बॉक्स तुमच्या अकॉर्डिंग पाहिजे ते चेंज करू शकता. त्यानंतर इथे ही आहे सर आपल्या मार्ग ERP सॉफ्टवेअरचे मास्टर विंडो. ओके, इथे आपण प्रोडक्टचं नाव टाकलं, इथे पॅकिंग टाकलंय, बारकोड असेल तर बारकोड वाईज पण इथे तुम्ही ऑटोमॅटिक बारकोड जनरेट पण होता. अदरवाईज तुमचं ब्रँडेड प्रोडक्ट असेल तर तुम्ही त्याचा बारकोड इथे स्कॅन करू शकता. ओके, नंतर त्या अकॉर्डिंग तुमचं तुम्हाला जे काय रिक्वायर्ड असेल युनिट त्या अकॉर्डिंग आपण इथे सेट करू शकतो. पीस बॉक्स, नंतर टॅबलेट स्ट्रीप, काय असेल ते त्या अकॉर्डिंग. ओके, त्यानंतर इथे तुमचं कंपनी कोणत्या कंपनीचा प्रोडक्ट आहे ते इथे सेट करू शकता. देन इथे तुमचं सॉल्ट काय आहे याची सगळी लिस्ट तुम्हाला इथे जर तुम्ही जवळजवळ आपल्या मेडिकल, फार्मा, होलसेल, फार्मा, रिटेल आपल्याजवळ 70,000 मेडिसिनची प्रोडक्ट लिस्ट आपल्याकडे रेडी आहे. याच्यामध्ये तुम्ही अल्टरनेट पण सेट करू शकता. तर इथे कॅटेगरी आहे ती कोणती सेट करू शकता. आणि ते इथे HSN लिस्ट पण तुम्हाला भेटून जाईल. हा प्रोडक्ट कोणत्या HSNचा आहे ते तुम्ही जस्ट इथं सेट करायचा, एंटर करतो. त्या अकॉर्डिंग HSN घेतला की तेवढा परचेस ऑटोमॅटिक त्या प्रोडक्टला सेट होणार. त्या अकॉर्डिंग प्रोडक्टची MRP काय आहे, पी रेट म्हणजे परचेस रेट काय आहे, नंतर ए रेट, बी रेट, सी रेट असे 4-5 रेट आपण याच्यामध्ये मेंटेन करू शकतो. रिटेलचा वेगळा रेट, होलसेलसाठी वेगळा रेट, आउटलेटसाठी वेगळा रेट, काउंटरसाठी वेगळा रेट, असे अकॉर्डिंग आपले मल्टिपल्स रेट या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. होलसेलरसाठी ते एकदम सुंदर सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये जे आपले रेट्स आहेत, सेल रेट, ते ऑटोमॅटिक सॉफ्टवेअरमध्ये जनरेट केले जातात. त्या अकॉर्डिंग तुम्ही कंपनी वाईज आयटम वाईज तुमचे पर्सेंटेज डिफाईन करून सेट केलात. डिफाईन केल्यावर ऑटोमॅटिक जे आपला परचेस रेट असेल किंवा MRP बेसवर जरी तुम्हाला रेट जनरेट करायचे असेल, त्या बेसवर पण आपण यामध्ये रेट जनरेट करू शकतो. परचेस रेटच्या अकॉर्डिंग पाहिजे तर परचेस रेटवर जेवढे आपण पर्सेंटेज डिफाईन करू तेवढं आपला पर्सेंटेजने आपला सेल रेट ऑटोमॅटिक जनरेट करतो सॉफ्टवेअर. तसं MRPच्या 10%, 5% तुम्हाला मायनस करून आपलं सेल रेट करायचं असेल जनरेट, त्या अकॉर्डिंग पण आपण इथे सेल रेट जनरेट करू शकतो. ओके, ती पण प्रोव्हिजन या सॉफ्टवेअरमध्ये दिली आहे. नंतर इथे कन्व्हर्जन म्हणजे तुमच्या स्ट्रीपच्या अकॉर्डिंग इथे कन्व्हर्जन पण आपण सेट करू शकतो. एका स्ट्रीपमध्ये किती टॅबलेट्स आहेत त्या अकॉर्डिंग इथे कन्व्हर्जन पण सेट करू शकतो. मल्टी युनिटमध्ये पण हे सॉफ्टवेअर काम करतं. नंतर इथे व्हॅल्यूम डिस्काउंट वगैरे फिक्स वगैरे करायचे असेल तर एवढ्या क्वांटिटीवर एवढं डिस्काउंट किंवा फ्री क्वांटिटी डिस्काउंट, टाईम टाईम ड्युरेशन वाईज तुम्ही याच्यामध्ये डिस्काउंट किंवा फ्री क्वांटिटी सेट करू शकता. मिनिमम मॅक्झिमम क्वांटिटी सेट करू शकता. म्हणजे तेवढ्या क्वांटिटीच्या अकॉर्डिंग तुमचं जर स्टॉक
मॅक्झिमम झाला किंवा कमी झाला तरी ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर तुम्हाला इंडिकेशन देतं. त्या अकॉर्डिंग तुम्ही शॉर्टेज मॅनेजमेंट पण करू शकता. ओके. त्यानंतर मार्जिन सेट करू शकता. नंतर इथे तुमचा H1चा नार्कोटिक H1चा प्रोडक्ट असेल तर तुम्ही इथे त्याला फिल्टरेशन लावू शकता. त्या अकॉर्डिंग तुमचे H1चं डिपार्टमेंट रिपोर्ट जनरेट होत जातं. प्लस तुम्हाला जर एखाद्या प्रोडक्टला जर लायसन सेट करायचं असेल म्हणजे तो प्रोडक्टला जर आपण बिलिंगला ॲड करत असेल आणि एखादी पार्टी अनरजिस्टर असेल किंवा त्याचं जर लायसन नंबर ड्रग्स लायसन नंबर नसेल आणि त्या प्रोडक्ट आपण चुकून जर बिलात लोड करत असेल सॉफ्टवेअर इथे इंडिकेटेड देतं की त्या सॉफ्टवेअरचा ह्या प्रोडक्टला तुम्हाला विदाऊट लायसन तुम्ही हा प्रोडक्ट बिलामध्ये ॲड करू शकत नाही. तसं तुम्ही इथे पर्टिक्युलर तुमचा जो प्रोडक्ट आहे तो तुम्ही हाईड करू शकता. मग तुम्ही नंतर त्याचं सपोज एखादा प्रोडक्ट गव्हर्नमेंटने किंवा याच्यामध्ये बॅन आणलेला असेल तर तो पर्टिक्युलर बॅच किंवा पर्टिक्युलर प्रोडक्ट तुम्ही बॅन पण करू शकता बिलिंगसाठी. ओके. युजर वाईज तुम्ही हवे तसे बाउंडेशन सेट करू शकता. एंटर मारलं आपण सेव्ह केलं कंट्रोल डब्ल्यूने. ओके. ही आपली सर प्रोडक्ट लिस्ट आहे. नवीन काही करण्यासाठी F2 प्रेस करायचं आहे. मॉडिफायसाठी F3 कंट्रोल डब्ल्यू केलं की सेव्ह होणार. डिलीट करायचं असेल जस्ट डिलीट बटनचा आपण प्रेस करून डिलीट करू शकतो. ओके. इथे प्रोडक्ट आपले सगळे डिटेल्स भेटतात. इथे रॅक मॅनेजमेंटची पण प्रोव्हिजन आहे. त्याच्यामध्ये कोणता प्रोडक्ट कोणत्या रॅकवर आहे ते पण तुम्हाला समजून जातं. प्रोडक्ट काय आहे, पॅकिंग किती आहे, स्टॉक किती आहे, रेट किती आहे आपला, खाली कंपनी किती आहे, कोणती आहे, सॉल्ट काय आहे, त्याची कॅटेगरी काय आहे, कन्वर्जन किती आहे, MRP, HSN, टॅक्स, कॅटेगरी A to Z तुम्हाला इथून भेटून जाईल. आपलं मार्जिन किती आहे, कॉस्ट किती आहे, परचेस रेट किती आहे ते पण तुम्हाला डिटेल्स भेटून जातात सर. ही इन्व्हेंटरी तुमची कंपनीची असेल तर डायरेक्ट एक्सेल फाईलमधून पण आपण इम्पोर्ट करू शकतो. तो पण आपला वेळ वाचून जातो. त्या अकॉर्डिंग आपण याच्यामध्ये आपली प्रोडक्ट लिस्ट ॲड करत जाऊ शकतो. एक्सेल थ्रू पण आपण आपली इन्व्हेंटरी ॲड करू शकतो. ओके. हा झाला आपला इन्व्हेंटरी पार्ट. देन आपण जाऊया ट्रान्झॅक्शन पार्टकडे. ट्रान्झॅक्शनमध्ये ऑल टाइप्स आपले ट्रान्झॅक्शन सेल, परचेस, सेल चलन, परचेस चलन, सेल रिटर्न, परचेस रिटर्न, ब्रेकेज एक्सपायरी, देन तुमचे इनवर्ट आउटवर्डचे एक्सपेन्सेस, सर्व्हिसेस आपण काय जर घेतली असेल किंवा दिली असेल त्या अकॉर्डिंग ते पण मेंटेन करू शकता. GSTचं मॅनेजमेंट याच्यामध्ये प्रॉपर तुमचं होऊन जातं. इथून तुम्ही स्टॉक इश्यूमध्ये तुमचं गोडाऊन वगैरे असेल तर मॅनेज करू शकता. देन तुमचं रेसिव्हमधून तुमचं ओपनिंग स्टॉक फिडिंग करू शकता. देन तुमचं हे कोटेशन पण इथून तुम्ही देऊ शकता. पर्टिक्युलर पार्टीला कोटेशन देता त्याकडून कोटेशन पण बनवू शकतो. सेल ऑर्डर आणि परचेस ऑर्डर. ओके. आता आपण जाऊया स्टॉक ओपनिंग कसा केला जातो ओपनिंग दाखवतो. स्टॉक फिडिंग ओपनिंगसाठी जस्ट आपण जर ट्रान्झॅक्शन स्टॉक रिसिव्ह होलसेलला यायचं एंटर करायचं. इथे स्टॉक फिडिंग ओपनिंग हे लेजर घ्यायचं. जो आपला एंट्री नंबर आला तोच एक डिजिट मी टाकतो आपल्या रेफरन्ससाठी. एंटर केलं, टॅक्सला मी येस केलं, एंटर एंटर मारलं. इथे तुम्ही बॅच वाईज बिलिंग करू शकता. बॅच नंबर टाकला तरी किंवा बारकोड नंबर स्कॅन केला तरी तुम्ही इथून बारकोड वाईज पण बिलिंग करू शकता आपल्या सॉफ्टवेअरमध्ये. ज्या प्रोडक्टचं तुम्हाला हे भरायचं तो प्रोडक्ट घेतला, एंटर केला. इथे आपला बॅच आहे तो टाकायचा, एक्सपायरी टाकायची, देन MRP टाकायची, किती क्वांटिटी आपण रिसीव्ह केली, फ्री असेल तर फ्री, परचेस रेट काय आहे तुमच्याकडून टाकला. ओके. एंटर एंटर. इथे रेट जे आहेत ते आपण सेट केलं तर ऑटोमॅटिक आपले रेट जनरेट होतात. ओके. आता दुसरा प्रोडक्ट घेतलो त्याचा MRP आपण टाकला, किती क्वांटिटी आहे ती पण इथे सेट केली. ओके. MRP टाकली आपली, त्यानंतर क्वांटिटी किती आपण रिसीव्ह केली, आपला परचेस रेट टाकला. ओके. असे जेवढे आपण प्रोडक्ट ॲड करत जाते आपले जे बिलामध्ये जे जे डिटेल्स आहेत त्या अकॉर्डिंग आपण हे फिटिंग करत जाऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही मॅन्युअली पण करू शकता. अदरवाईज तुमचं आपला थर्ड पार्टी कोणतेही सॉफ्टवेअर असेल तर त्या थर्ड पार्टी सॉफ्टवेअरचं पण आपण याच्यामध्ये बिलं आपण इम्पोर्ट करू शकतो. म्हणजे एक्सेल CSV कोणती फाईल असली जशी प्रोडक्ट लिस्ट इम्पोर्ट करतो त्याचप्रमाणे आपण थर्ड पार्टीची पण बिलं म्हणजे कोणतेही थर्ड पार्टी सॉफ्टवेअर असेल त्याची बिलं आपण डायरेक्ट मेल थ्रू इम्पोर्ट करू शकतो सिंगल क्लिकवर. ओके. याच्यामध्ये ही पण प्रोव्हिजन आता रिअल टाईममध्ये एखादा प्रोडक्ट आपल्यामध्ये नसेल तर इथेच तुम्ही F2 मारून नवीन प्रोडक्ट ॲड करू शकता. एवढे सुंदर रिअल टाईम इन्व्हेंटरीमध्ये आपल्याला प्रोव्हिजन दिलेली आहे. आता परचेस पेड करताना एखादा प्रोडक्ट नवीन आहे किंवा एखाद्या प्रोडक्टमध्ये चेंजेस करायचं आहे, नेम स्पेलिंग चुकलं, HSN टॅक्स चेंज करायचा आहे, तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही सिंगल क्लिकवर हवं बदल याच्यामध्ये तुम्ही करू शकता. तुमच्याकडे HSN सेट करून तेवढ्या HSN इथे डिफाईन करून कन्वर्जन वगैरे चेंज करून कंट्रोल W करून सेव्ह करू शकता. नवीन एखादा प्रोडक्ट ॲड करायचा जस्ट F2 मारून तुमच्याकडून ते सिंगल क्लिकवर रिअल टाईम ॲड करू शकता. लोड करायचं त्या अकॉर्डिंग तुमचा जो काय क्वांटिटी परचेस आहे ते टाकायचं, परचेस रेट टाकायचा, ॲड करत जायचं. ओके. रेट ऑटोमॅटिक तुमची जनरेट होणार, कंट्रोल W करायचं.
सेव्ह करायचं. ओके, जस्ट एंड बटन किंवा टॅब बटन दाबून एंटर मध्ये आपण ही एंट्री सेव्ह करू शकतो. एंटर केलं का आपली स्टॉक फिटिंग ऍड झाला. आता आपण जाऊया परचेस पार्टमध्ये. परचेसला पण एकदम सिंपल आहे. तुम्ही मॅन्युअली भरायचं असेल तर इथून आपण परचेस फिटिंग करू शकतो. अदरवाईज तुमचं इम्पोर्ट करायचं तर ट्रान्झॅक्शन इम्पोर्टमधून एक्सेल CSV DBO हव्या त्या फॉर्मॅटमध्ये आपण बिल थर्ड पार्टी सॉफ्टवेअरचं पण इम्पोर्ट करू शकतो. ओके, आता आपण मॅन्युअली एक मी प्रोसेस तुम्हाला दाखवतो. जस्ट परचेस होलसेलला आलो, नंतर इथे नवीन पार्टी असेल तर इथे क्लिक करायचे, F2 मारून नवीन पार्टी आपण ॲड करू शकतो. इथे सगळे सॉफ्टवेअरला कोणत्या कीज यूज करायचा ते पण इथे सॉफ्टवेअरने दिलेले आहेत. F2 फॉर न्यू, F3 एडिट. ओके, सिंगल क्लिकवर तुम्ही ह्या लेजर विंडोला F2 प्रेस केला, सिंडिकेटेड सप्लायर्स त्याच्या ह्या जागेवर तुम्ही आपली पार्टी जनरल, आता मी सपोज ABC नावाची एक पार्टी तयार केली. तिथे या हेडच्या अकॉर्डिंग आपले जेवढे डिटेल्स आहेत, ॲड्रेस आहे, त्यांचा ईमेल ID, कॉन्टॅक्ट पर्सन कोण, मोबाईल नंबर, त्यांचा आपला ड्रग्स लायसन नंबर, जेवढी रिक्वायरमेंट आहे इथे तुमच्या पार्टीचा GST नंबर, फुल लायसन नंबर, जेवढे तुम्हाला रिक्वायरमेंट आहे त्या अकॉर्डिंग जेवढे डिटेल्स हेड प्रमाणे करायचे, कंट्रोल W करायचं, पार्टी तयार झाली. ओके, ABC पार्टी आपली ॲड झाली. आता इथे बघा, इथे जर आउटस्टँडिंग त्याचं क्रेडिट डेबिट असेल तर इथेच तुम्हाला सॉफ्टवेअर रिअल टाईममध्ये दाखवतं. खाली प्लस त्याचे डिटेल्स पण दाखवतो. आता मी आता 0 आहे आउटस्टँडिंग. ओके, एंटर केलं. पार्टी नंबर इथे इनवाइस नंबर टाकायचा जो काय आहे तो पार्टीचा. ओके, इथे टॅक्सला मी येस करतो. टॅक्सला येस विचारलं कारण त्या पार्टीचा आपण GST नंबर टाकलेला नाही, त्यामुळे अनरजिस्टर्ड पार्टी असल्यावर सॉफ्टवेअर विचारतं त्या बिलाला टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे की नाही. ओके, इथे तुम्ही बॅच वाईज किंवा बारकोड वाईज या विंडोवर तुम्ही बिलिंग करू शकता. ओके, इथे आपले प्रोडक्ट्स आले, जो प्रोडक्ट आपण ऑर्डर केला तो त्याचे डिटेल्स फीड करायला सुरू केले. इथे त्याचा बॅच नंबर टाकला, त्याची एक्सपायरी टाकली, त्याची MRP टाकली. ओके, नंबर ऑफ क्वांटिटी किती खरेदी केली, फ्री असेल तर फ्री, त्या अकॉर्डिंग ॲड करत जायचं. कंट्रोल W मला सेव्ह झालं. नंतर सेकंड प्रोडक्ट घेतला, त्याची क्वांटिटी किती, बॅच किती, त्याचा MRP किती, त्याचा नंबर ऑफ क्वांटिटी किती आल्या. ओके, कंट्रोल W मला सेव्ह केलं. असं बिल ॲड करायचं, टॅप बटन दाबायचं, एंटर करत यायचं, सेव्ह करायचं. ओके सर, हा ॲज अ क्रेडिट म्हणून सेव्ह झाला. ही प्रिंटची विंडो एंटर मारला आपलं प्रिंट निघणार. आता इथे बघा, लगेच ABC पार्टीचा हा जो बॅलन्स आहे लगेच याच्यामध्ये ॲड झाला सर. ओके, रिअल टाईममध्ये. इथे आता आपण जाऊया स्टॉकला. स्टॉकमध्ये आपण गेलो, करंट स्टॉक. इथे बघा, इथे मी सिंपल फिल्टरेशन F10 मारतो. हे बघा, एवढ्या स्टॉकचा आपण प्रोडक्टचा फक्त आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे. बाकीचे सगळे प्रोडक्ट हाईड झाले सिंगल क्लिकवर. याचे 100 पीस आहेत, याचे 100 पीस आहेत, 200 असं प्रत्येक त्यांच्या अकॉर्डिंग याचं परफेक्ट स्टॉक मॅनेजमेंट करू शकता. तसंच आपण जाऊया सेलमध्ये. सेलमध्ये रिटेल बिल, होलसेल बिल एकाच सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही दोन्ही मॅनेज करू शकता. आता आपण एक होलसेल बिल बघूया. ओके, इथे कॅशमध्ये असेल तर कॅशमध्ये, किंवा नवीन असेल तर पुन्हा F2 मारून संडे डेटर्स न्यू पार्टीच्या अंडर आता मी वैभव नावाची एक पार्टी तयार करतो. ओके, त्या अकॉर्डिंग सगळे डिटेल्स भरायचे काय काय आपल्याला पाहिजे असेल ते. ओके, ईमेल ID, मोबाईल नंबर, जेवढी इन्फॉर्मेशन नेसेसरी आहे तुमच्या अकॉर्डिंग GST नंबरपर्यंत भरायची, कंट्रोल W करून सेव्ह करायचं. आता वैभव नावाची पार्टी तयार झाली. ओके, इथे तुम्ही MR सेल्समॅन पण तुम्ही इथे मेंटेन करू शकता. MRचं सेल्समॅन वगैरे कमिशन वगैरे असेल ते पण सेल्समॅनचं याच्यामध्ये मेंटेन करू शकता आपल्या सॉफ्टवेअरमध्ये. तर सेल्समॅनसाठी आपल्याकडे मोबाईल ॲप्लिकेशन पण आहे ऑर्डर मॅनेजमेंटसाठी. डायरेक्ट आपला MR डायरेक्ट मार्केटमधून ऑर्डर टाकू शकतो आणि त्याच्या सिंगल क्लिकवर बिलो पार्टी वाईज अकॉर्डिंग ऑटोमॅटिक जनरेट होतं. जस्ट मी आता इथे F10 मारा फिल्टरेशनसाठी. इथे आता मला जेवढे प्रोडक्ट आहे तेवढ्यांचा स्टॉक लिस्ट आले. ओके, जो प्रोडक्ट मला सेल करायचा एंटर केला, इथे बॅच ही बॅच विंडो ओपन येते. मल्टिपल बॅच असेल तर इथे आपल्याला सॉफ्टवेअर दाखवतो कोणता बॅच सेल करायचा आहे, किती स्टॉक आहे आपल्याकडे, त्याची एक्सपायरी किती आहे, त्याचा MRP किती आहे, त्या अकॉर्डिंग ज्या MRPचं आपल्याला सेट करायचं आहे त्या अकॉर्डिंग आपण इथे सेल करू शकतो. रेट वगैरे सेल रेट जो रेट असेल ABC त्या अकॉर्डिंग आपण इथे प्रोव्हिजन पाहिजे मल्टिपल रेट्स आपण बिलिंग करू शकतो. ओके, ॲड केलं, जस्ट एंड बटन दाबलं, एंटर केलं, आपलं बिल सेव्ह झालं. आता सपोज इथे तुम्ही कॅश रेशोमध्ये सपोज आता इथे 12,000 आपलं 205 बिल झालं. इथे सपोज त्यांनी 5,000 रुपयेच कॅश रेशो दिले. ओके, बाकीचा बॅलन्स आहे 7,205 ऑटोमॅटिक त्या पार्टीच्या लेजरला जाऊन डेबिट राहणार. ओके, हे आपले बिल सेव्ह झालं. इथे आता बिल आपलं बिलाची सेटलमेंट एवढं 12,205 बिल होतं, 5,000 रुपये कॅशमध्ये रिसिव्ह झाले आणि एवढं त्याचं बॅलन्स राहिलं. ही आपली प्रिंटिंगची विंडो आहे. इथे एंटर मारला आपली प्रिंट येणार. आता F बटन की म्हणून आपण बिलाचा प्रिव्ह्यू बघू शकतो. हे बघा सर, असं आपले मल्टिपल बिल फॉर्मॅट्स आहेत.
फार्मा रिटेल होलसेलसाठी तुम्हाला बिल फॉर्मॅट हवा तसा कस्टमाइज करून भेटेल आपल्याकडे. ओके, मग तो ऑल टाईप प्रिंटर सपोर्ट आहेत आपल्याकडे. लेझर जेट, इंकजेट, डॉट मॅट्रिक्स, हाफ पेज, फुल पेज हव्या त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बिल फॉर्मॅट भेटून जाईल कस्टमाइज करून. ओके, एंटर मारले का आपले प्रिंट जाणार. ओके, आता बघा लगेच ह्या वैभव नावाच्या पार्टीचे 6,205 रुपये बॅलन्स राहिला. इथेच तुम्ही F4 मारून त्याचं सिंगल क्लिकवर रिअल टाइम बिलिंगमध्ये पूर्ण लेजर बघू शकता. इथे तुम्हाला लेजरमध्ये दाखवा 9 मार्चला हे एक बिल झालं, त्याचं बिल नंबर 1 आहे, व्हॅल्यू होती 12,000 एवढी. ओके, त्याचं डेबिट पेमेंट झालं एवढं, बॅलन्स त्याचा राहिला 7,200. इथे क्लोजिंग राहिला 7,205 रुपीज. ओके, आता सपोज इथे आपण हा सर झाला सेल, परचेस, सेल रिटर्न, परचेस रिटर्न, स्टॉक फिडिंग, ओपनिंग, सेल ऑर्डर, परचेस ऑर्डर. ओके, आता जाऊया आपण अकाउंट्स पार्टकडे. अकाउंट्स पार्टकडे आता जेव्हा आपण कस्टमरकडनं पेमेंट घेतो त्याची सिंगल इथे रिसिप्ट मारू शकतो. आता वैभवने आपण सपोज इथे बघा, वैभवचा बॅलन्स आपल्या 7,000 रुपये आणि सपोज आपल्याला 5,000 रुपये आज पेमेंट केला. ओके, एंटर एंटर इथे ॲडजस्टमेंट करायची. इथे कॅश किंवा काय असेल त्या अकॉर्डिंग घ्यायचं. एंटर एंटर करा, सेव्ह करा. आता बघा फक्त 2,205 रुपये. आता पुन्हा वैभवने आपल्याला पुन्हा 2,000 रुपये दिले. ओके, इथे बिल ॲडजस्टमेंट करायची. इथे बँक किंवा कॅश सिलेक्ट करायचं. इथे तुमच्या अकॉर्डिंग XYZ का असेल तर नरेशन टाकू शकता, मला काय पाहिजे ते. ओके, एंटर एंटर करून सेव्ह करा. फक्त आता 205 रुपये बॅलन्स राहिला. आता मी पुन्हा याला F4 मारतो, त्याचा रजिस्टर चेक करतो. हे बघा सर, हे बिल नंबर होतं सेल बिल, नंतर हे रिसिप्ट झाली, ही रिसिप्ट झाली. त्या अकॉर्डिंग एवढा एवढा बॅलन्स 5,000 देन 2,000 एवढा क्लोजिंग आपला क्लोज हे झाला मायनस झाला. आता क्लोजिंग त्याचा राहिला 205 रुपये पॉईंट 63 पैसे. ओके सर, तसंच आपण जर एखादा आपला डिस्ट्रीब्युटरला आपण पेमेंट केलं, जस्ट वाउचरला यायचं पेमेंट पेमेंट एंट्री. आता आपण ABC आपली पार्टी आहे, त्याचा आपण एवढा बॅलन्स आहे. ओके, आता सपोज आपण त्याला एक पेमेंट आपण त्याचं केलं. ओके, जस्ट एंटर एंटर मारत राहायचं. इथे सेम आहे ऑटोमॅटिक बिल ॲडजस्टमेंट. आता फक्त ABCचे 760 रुपये आपला बॅलन्स राहिला. आपण परत त्याला 700 रुपीज केलंय. ओके, बिल ॲडजस्टमेंट ऑटोमॅटिक नरेशन वगैरे टाकू शकता. आता बघा फक्त 60 रुपये तुझं आपण क्रेडिट देणं राहिलं. ओके, या अकॉर्डिंग आपण अकाउंट्समधून ऑल टाईप तुमचे वाउचर्स एंट्री मारू शकतो. म्हणजे तुमची पेमेंट असेल, रिसिट असेल, डेबिट क्रेडिट नोट, कॉन्ट्रा वाउचर्स, म्हणजे बँकेचे जेवढे एंट्रीज येतो कॉन्ट्रामधून तुम्ही विड्रॉलचे इथे मारू शकता. सेल जनरल वाउचरपासून सेल वाउचर, परचेस वाउचर पण इथे मेंटेन करू शकता. ओके सर, त्यानंतर डिस्ट्रीब्युटरसाठी आपला मार्क डिजिटल पेमेंट कलेक्शनचा पण याच्यामध्ये ऑप्शन तुम्ही बेनिफिट्स घेऊ शकता मार्क गेटवेचा. त्यानंतर बुक्समध्ये तुमचे कॅश अँड बँक डे टू डे तुम्ही बघू शकता. ऑल टाईप्स लेजर, एंट्री बुक्स, ऑल टाईप्स तुमचे डे बुक पण इथून तुम्ही मॅनेज करू शकता. त्यानंतर तुमचे डेटर्स किती आहेत, क्रेडिटर्स किती आहेत, डेटर्सच्या अकॉर्डिंग तुमचं आउटस्टँडिंग वगैरे मेंटेन करू शकता. ओके, सेल रजिस्टर, परचेस रजिस्टर तुम्ही ते मेंटेन चेक करू शकता. डे वाईज, वीक वाईज, मंथ वाईज हवं तसं तुम्ही फिल्टरेशन लावू शकता. ते तुमचं आउटस्टँडिंग. इथे पार्टी वाईज आउटस्टँडिंग कोणाचं किती आहे ते रूट वाईज, एरिया वाईज A to Z तुम्ही मॅनेज करू शकता. म्हणजे पार्टीज तुम्ही सॉर्टिंग करू शकता. एरिया वाईज, तुमच्या रूट वाईज पण तुम्ही फिल्टरेशन याच्यामध्ये लावू शकता. एवढं फार्मा होलसेलसाठी सुंदर सॉफ्टवेअर आहे. फुल कस्टमाइज सॉफ्टवेअर करता येतं, पाहिजे असं तुम्ही यूज करू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या क्रेडिटर्सचं पण तुमचं आउटस्टँडिंग वगैरे बघू शकता याच्यामध्ये. क्रेडिटर्सचं किती आहे, कोणत्या पार्टीचं आपण किती क्रेडिट देणं आहे हे पण तुम्हाला सिंगल क्लिकवर भेटून जातं. बाकी कलेक्शन रिपोर्ट्स पण आहे. तुमचं जे XYZ पर्सन मार्केटमध्ये कलेक्शनसाठी जातं त्या अकॉर्डिंग त्याला कलेक्शनचे प्रिंट पण काढून देऊ शकता. ओके, बाकी तुमचे जेवढे रिपोर्ट्स आहेत ते याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातात. नेक्स्ट पार्ट आपला आहे फायनल रिपोर्ट्स. फायनल रिपोर्ट्समध्ये तुम्हाला ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट लॉस, बॅलन्स शीट, ग्रुप समरी, फायनल इयर जेवढे रिपोर्ट्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत अकाउंटिंग रिलेटेड, TDS रिलेटेड सगळे रिपोर्ट्स त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातात सर. त्यानंतर आपला मेन आहे तो GST पार्ट. बाकी अदर लोकल सॉफ्टवेअरला कम्पेअर करता मार्क ERP मध्ये कम्प्लीट GST सोल्युशन तुम्हाला भेटून जातं. A to Z GST रिलेटेड तुम्हाला रिपोर्ट परफेक्ट भेटून जातात समरी सहित. ओके, GSTR 1, 2, 3B ॲन्युअलचं 9 प्लस GSTR 2 तुम्ही ऑनलाईन रिकन्साईल पण करू शकता. इंटरनल ऑडिटचे पण इथे ऑप्शन दिलेलं आहे. इंटरनल ऑडिटमुळे बिलांचं ऑडिट होतं डे टू डे, मंथ टू मंथ. त्यामध्ये कोणत्या बिलामध्ये काय एरर असेल, मिसमॅच असेल, टॅक्स चुकला असेल, ॲक्सेशन कोड चुकला असेल, पार्टीचा GST नंबर मिसमॅच असेल तर परफेक्ट सॉफ्टवेअर तुम्हाला एरर चेक करून दाखवतं की या सॉफ्टवेअरमध्ये या एंट्रीमध्ये
हा एरर आहे तो करेक्शन करा, त्यानंतर GSTR फायलिंग करू शकता. ओके, प्लस आपला हा आता GSTR 1चा मी तुम्हाला रिपोर्ट दाखवतो. त्याच्यामध्ये तुम्ही GSTR 1चे जेवढे आपले रिपोर्ट्स आहेत ते तुम्ही हव्या त्या फॉर्मॅट्समध्ये आपण काढू शकतो. ओके, इथे आता जे डेट टाकायची, कोणत्या डेटचा आपल्याला रिपोर्ट काढायचा आहे. सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक सगळे जेवढे बिलं आहेत, B2C किती, B2B किती, ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करतं. टॅक्सेबल अमाउंट किती, टोटल इनवॉइस व्हॅल्यू किती, टॅक्स किती, सगळं सिंगल पे करतो. तुम्हाला आपण सर्च करून दाखवतो. इथे व्ह्यूमध्ये येऊन आपण तो डिटेल्समध्ये हव्या त्या फॉर्मॅट्समध्ये आपण रिपोर्ट्स काढू शकतो. वर्ड, एक्सेल, PDF, CSV हव्या त्या फॉर्मॅटमध्ये काढू शकतो. तसंच तुम्ही एक्सेल पाहिजे तर एक्सेलमध्ये इथे येऊन तुम्ही एक्सेल फाईल काढू शकता. GSTची समरी पण बघू शकता. GSTR 1ला येऊन इथून तुम्ही एक्सेल, CSV प्लस डायरेक्ट JSON फाईल पण तुम्ही डायरेक्ट आपल्या सॉफ्टवेअरमध्ये जनरेट होते. तो पॅच जास्त डायरेक्ट तुम्ही तुमच्या GST पोर्टल अपलोड करून तुमची GST फायलिंग करू शकता. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन टूल वापरायची पण गरज नाही. बस फक्त तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीज प्रॉपर एंट्री सेल आणि परचेस प्रॉपर इन्वर्ट आउटवर्ट केला का तुमचा GST समरी ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर जनरेट करेल. सिंगल क्लिकवर तुम्ही GST रिटर्न करू शकता आपल्या सॉफ्टवेअरमध्ये. त्याच्यानंतर GSTR 2चे पण तसंच सेम तुम्ही रिपोर्ट्स काढू शकता. रिकन्साईल पण करू शकता. रिकन्सिलेशनमध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या पार्टीचे बिलं GST पोर्टलला अपलोड झाले आहेत, आपण सॉफ्टवेअरमध्ये किती इन्व्हर्ट केले आहेत, कोणते कोणते बिलं मिसमॅच आहेत, अब्सेंट आहेत, ए टू झेड तुम्हाला सिंगल क्लिकवर समजून जातं. त्या अकॉर्डिंग तुम्ही ते तेवढे करेक्शन करून प्रॉपर GST मेंटेन करू शकता. GST फायलिंग करू शकता. त्यानंतर GSTR 3Bचा पण तुम्हाला परफेक्ट रिपोर्ट भेटून जातो. तुमचं इनवर्ट आउटवर्ट, तुमचे क्रेडिट नोट, डेबिट नोट परफेक्ट याच्यामध्ये तुम्हाला सगळे एंट्री प्रॉपरली इफेक्ट याच्यामध्ये भेटून जातो. GSTचा पण सेम वर्ड, एक्सेल, PDF डायरेक्ट JSON फाईल पण जनरेट होते. सिंगल क्लिकवर तुम्ही GST रिटर्न करू शकता. ओके सर. त्यानंतर आपला मेन पार्ट आला स्टॉक. नेक्स्ट पार्ट स्टॉकमध्ये तुम्ही ऑल टाईप तुमचा स्टॉक फिल्टरेशन लावून तुम्ही स्टॉक बघू शकता. त्यानंतर तुम्ही इथे स्टॉकमध्ये तुम्हाला स्टॉकचा अनालिसिस पण करू शकता. देन फिल्टर स्टॉक लावून कंपनी वाईज, ग्रुप वाईज, कॅटेगरी वाईज तुम्ही पर्टिक्युलर कंपनी वाईज हवा तसा फिल्टरेशन लावून तुम्ही स्टॉक बघू शकता. जे तुम्ही आहे ते स्टॉकचं बॅच वाईज स्टॉक, डम स्टॉक, बॅन केलेला स्टॉक किंवा एखादा होल्ड केलेला स्टॉक बघायचा आहे तो पण तुम्ही पर्टिक्युलर बघू शकता. त्यानंतर तुमचं स्टॉकचं व्हॅल्युएशन काढू शकता. त्याच्यामध्ये बॅच वाईज, कंपनी वाईज आणि हव्या त्या रेटवर तुम्ही वाईज ज्या रेटवर तुम्हाला पाहिजे रेट ABCD MRP किंवा तुमचा परचेस कॉस्ट ज्या रेटवर तुम्हाला पाहिजे त्या रेटवर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुमचं स्टॉकचं व्हॅल्युएशन काढू शकता. बँक स्टेटमेंटची पण प्रोव्हिजन याच्यामध्ये दिली आहे. तर बँकला जर स्टेटमेंट पाहिजे तर ते पण याच्यामध्ये आहे. ओके. देन तुमचं डिपार्टमेंट रिपोर्ट्समध्ये तुमचे A to Z तुमचे H1चे रिपोर्ट्स पण तुम्ही इथून काढू शकता. म्हणजे हे रिपोर्ट वर्ड, एक्सेल, PDF मध्ये परफेक्ट तुम्हाला भेटून जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टर कोण आहे, त्यानंतर पेशंट कोण, कोणता ड्रग्स आहे, कोणते शेड्यूल आहे, किती क्वांटिटी, नंबर ऑफ बॅच किती, ए टू झेड तुम्हाला इथून भेटेल. मिनिमम मॅक्झिमम स्टॉक पण इथून तुम्ही लेवल मेंटेन करू शकता. एक्सपायर स्टॉक, नियर एक्सपायर स्टॉक हे दोन्ही सिंगल क्लिकवर तुम्हाला भेटून जातात. डेली वर्किंगमध्ये तुमचं आहे, डेली वर्किंगमध्ये तुमचा डिस्पॅच मॅनेजमेंटपासून ए टू झेड याच्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट्स भेटून जातात. म्हणजे डे टू डे तुम्हाला डे वाईज रोजचे किंवा लोडिंग समरी जनरेट करायचे ते इथून तुम्ही काढू शकता. ओके. आणि फास्ट रिपोर्ट म्हणजे ऑल टाइम रिपोर्ट्स आहेत किंवा बिल्स आहेत ते तुम्ही सिंगल क्लिकवर मेल शेड्यूल करू शकता किंवा इथून लेटेस्ट किंवा क्रेडिटचा तुम्ही मेल किंवा SMS पाठवू शकता. तर इथे ऑल टाइप सेल रिपोर्ट मल्टी पेमेंट मोड सेटलमेंट पण आहे. गुगल पे, फोनपे, कॅश, क्रेडिट, डेबिट नोट, इंटरनेट बँकिंग या अकॉर्डिंग तुम्ही मल्टी पेमेंट मोडने पण पेमेंट सेटलमेंट करू शकता. डॉक्टर वाईज रिपोर्ट पण आहे, पेशंट वाईज रिपोर्ट, सेल्समॅन MR वाईज पण तुमचे रिपोर्ट्स आहेत. ए टू झेड ग्रुप वाईज, समरी वाईज, डे वाईज हवे तसे रिपोर्ट तुम्ही याच्यामध्ये काढू शकता. याच्यामध्ये जवळजवळ 1000+ रिपोर्ट पोर्शन याच्यामध्ये दिलेला आहे. 1000+ तुम्ही रिपोर्ट्स काढू शकता. डे वाईज, समरी वाईज सगळे ए टू झेड. नंतर रिपोर्टमध्ये टुडे सेल, परचेस, क्लोजिंग हा पण रिपोर्ट पण तुम्हाला इथून भेटून जातो. ऑल अकाउंट रिलेटेड रिपोर्ट्स पण तुम्हाला इथून भेटून जातो. त्यानंतर इथे रिपोर्टिंग हा पण रिपोर्टिंग पार्ट आहे. कम्प्लीट तुम्ही कस्टमायझेबल रिपोर्ट्स याच्यामध्ये काढू शकता. हवे तसे फिल्टरायझेशन करून रिपोर्ट्स भेटून जातील. ओके. त्यानंतर तुमचं सेल अनालिसिस, परचेस अनालिसिस, डे वाईज, पार्टी वाईज, एरिया वाईज, आयटम वाईज, कंपनी वाईज, कॅटेगरी वाईज
सप्लायर वाईज हवे तसे तुम्ही याच्यामध्ये रिपोर्ट्स तुम्ही काढू शकता. मॅनेजमेंट रिपोर्ट्समध्ये तुम्ही म्हणजे मल्टी एडिटिंग, मल्टी डिलिजन करून तुमचे जे काही रिक्वायरमेंट असेल त्या प्रकारे आपण याच्यामध्ये मॉडिफिकेशन किंवा चेंजेस करू शकतो. नंतर ऑपरेटर्स पण याच्यामध्ये आपण सेट करू शकतो. ऑपरेटर वाईज बाउंडेशन सेट करू शकतो. मल्टी ऑपरेटर रनिंग करू शकतो. ऑपरेटरला ट्रेस पण करू शकतो. ऑपरेटरने सॉफ्टवेअरमध्ये काय काय चेंजेस केले, काय काय मॉडिफिकेशन केले त्या अकॉर्डिंग पण करू शकतो. ओके, या प्रकारे आपला हा झाला इन्व्हेंटरी अकाउंटिंग मॅनेजमेंट करण्यासाठी मार्ग ERP सॉफ्टवेअर कशा प्रकारे यूज केलं जातं आणि मार्ग ERP सॉफ्टवेअरमध्ये फार्मा होलसेल रिटेल मॅनेजमेंट कशा प्रकारे केले जाते. ओके, रिटेलसाठी पण वेगळं सेटअप आहे. याच्यामध्ये थोडंफार चेंजेस करून बाकी तुम्हाला सगळे फीचर्स जेवढे आहेत ते A to Z या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला भेटून जातात. रिटेलमध्ये एकाच सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही रिटेल आणि होलसेल दोन्ही मॅनेज करू शकता. MR मॅनेजमेंट पण आहे याच्यामध्ये. इथे तुम्हाला आपला डॅशबोर्ड पण भेटून जातो. मेन म्हणजे आता आजचा हा डेमो आहे तो स्पेशली होलसेलसाठीच आहे. होलसेलचं जेवढी मॅनेजमेंट याच्या थ्रू केली जाते. मोबाईल ॲप्लिकेशन पण आहे. डायरेक्ट आपला MR मार्केटमध्ये जाऊन डायरेक्ट मोबाईल थ्रू पण ऑर्डर घेऊ शकतो. सिंगल क्लिकवर ऑफलाईन मोडला पण ऑर्डर घेऊ शकतो. ऑनलाईन आल्यावर डेटा सिंक्रोनाइज होऊन ऑटोमॅटिक इनवॉइसेस जनरेट होतो. हे तुम्हाला डॅशबोर्डला दिवसभरात किती सेल बिलं इनवॉइस जनरेट केली आहेत, टोटल कॅश काउंटर किती आहे, सिंगल क्लिकवर आपल्याला भेटून जातं. मेन म्हणजे या सॉफ्टवेअरचा लोकल सर्व्हिस सपोर्ट आहे आपल्या इथे सिंधुदुर्गामध्ये. देन सॉफ्टवेअर एकदम युजर फ्रेंडली आहे. प्लस प्राइसिंग पण कमी आहे याची. फ्री लोकल ट्रेनिंग सर्व्हिस सपोर्ट आहे. याचं तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग पण दिलं जातं आणि ऑल टाईप्स आपले प्रिंटर्स पण याला सपोर्टेबल आहेत. ओके ओके सर, या प्रकारे आपण बघितलं मार्ग ERP सॉफ्टवेअर फार्मा होलसेल डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे आपण मॅनेज करू शकतो त्याचं आज प्रॉपर डेमॉन्स्ट्रेशन बघितलं. ओके सर, थँक्यू सो मच. आणि तुम्हाला जर का नवीन रिक्वायरमेंट असेल किंवा अजून काही तुमच्या क्युरीज असतील किंवा नवीन काही तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन किंवा अजून काही या सॉफ्टवेअरबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरला जो 9730331240 स्क्रीनवर दिसतो कधीही तुम्ही कॉल करू शकता. ओके सर, थँक्यू सो मच.